श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे प्रत्येक माणसाच्या सहनशक्तीला एक मर्यादा असते. एखादी व्यक्ती आपल्याला उलटून बोलत नाही याचा अर्थ ती व्यक्ती कमजोर आहे किंवा तिला बोलता येत नाही असं होत नाही. श्रोते हो, कधी स्वभाव, कधी संस्कार, तर कधी वैचारिक फरक आड येत असतो. काही व्यक्ती अशाही असतात ज्या परिस्थितीशी तडजोड करत जुळवून घेत असतात आणि त्या शांत राहत असतात. श्रोते हो, शांत राहणं म्हणजे दुबळेपणाची लक्षणं नसतात, तर संयम सोडून मनाला लागेल असं बोलण्यापेक्षा शांत राहिलेलं केव्हाही बरं असतं. आणि त्यानंच ना मनात आडी राहते ना नात्यात कटुता येते. म्हणून श्रोते हो, शांत आणि संयमी राहणं हे केव्हाही चांगलं असतं. कारण वेळ बरोबर सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असते. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. 5 मिनिटाच्या शरीराच्या भुकेसाठी प्रेम करू नका. प्रेम करायचं असेल तर मरेपर्यंत टिकवायचं असेल तरच प्रेम करा. शरीराची भूक भागवायची असेल तर ती बाजारात पैसे देऊन सुद्धा मिळते. पण आयुष्यात प्रेमाची भूक ही बाजारात मिळत नाही, ती नशिबानं मिळते. मनात घर करून गेलेली व्यक्ती ही कधीच विसरता येत नाही. घर छोटं असलं तरी चालेल, पण मन मात्र मोठं असलं पाहिजे. एका व्यक्तीला भेटण्यासाठी किती तळमळ होते हे त्यांनाच माहीत असतं, ज्यांनी कुणाला तरी स्वतःपेक्षा जास्त जीव लावलेला असतो. शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं. म्हणूनच मैत्रीचं खरं समाधान हे खांद्यावरच्या हातात असतं. मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल, पण जाणवली पाहिजे. रोसून सुद्धा हसत बोलणारी असते ती बायको. रागावून सुद्धा मनवणारा असतो तो नवरा. एकमेकांचा स्वभाव कसंही असो, साथ निभावणारे असतात ते नवरा बायको. स्वतःच्या जीवनाचं कोडं हे दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा ते स्वतः सोडवा. लेट होईल पण थेट होईल. नेहमी चुका दाखवून देणारा हा बदनाम होत असतो, तर चुका करून सभ्यतेचं ढोंग घेणारा योग्य ठरत असतो. दरवेळी सज्जनाचा पुतळा बनून नाही राहता येत. कधी कधी समोरच्याचा गैरसमज हा निव्वळ चुकीचा, फालतू आणि खोटा समज आहे हे दाखवून देण्यासाठी बोलावं लागत असतं. जगाच्या बाजारात सगळं काही मिळेल, पण आईची माया आणि वडिलांचं प्रेम कितीही पैसा खर्च केलं तरी मिळणार नाही. जीवनात कधीच कुणाला कमी लेखू नका, कारण सर्व दिवस हे एकसारखं नसतात. झोपडीचा बंगला आणि बंगल्याची झोपडी कधी होईल हे सांगता नाही येत. रडवायचं कसं आणि रडून झाल्यावर भावाला हसवायचं कसं हे फक्त बहिणीलाच जमतं. जिंकायला थोडा उशीर होतो, पण सत्य कधीच हारत नाही. संघर्ष करत असताना माणूस एकटाच असतो. यशस्वी झाल्यावर दुनिया सोबत येते.
जवळ कितीही धन दौलत असली तरी आईच्या प्रेमापुढं स्वर्ग सुखी फिकं असतं. आई थकली की मुलीनं घर जपायचं असतं. मनातल्या भावना समजून घेणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आपली आई. जगाच्या पाठीवर सगळं काही मिळतं, पण आईच्या मायेचा स्वर्ग हा कुठेच मिळत नाही. प्रत्येक आईचा आदर करायला शिका. ती एक स्त्री आहे म्हणून नाही, तर तुम्हाला एका चांगल्या आईनं वाढवलं आहे हे सिद्ध करण्यासाठी. जमाना बदलला आहे. इथं मनापासून काळजी करणाऱ्याला आजकाल लोक कसलीच किंमत देत नाहीत. ज्या आईची काळजी तिचा मुलगा घेत असेल ते आईपेक्षा श्रीमंत तर राजमाता सुद्धा नसेल. मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, पण जन्म घेण्यासाठी एकच पर्याय असतो, ती म्हणजे आई. आयुष्यात अशी काही लोक येतात जी फक्त नावापुरतच आपल्याला आपलं मानतात. बाकी त्यांचं जग वेगळं असतं आणि आपण उगाच त्यांना आपलं मानत असतो. बायकोची काळजी घेतल्यानं तुम्ही बायकोचं गुलाम होत नाही, पण बायकोच्या नजरेत तिचं परफेक्ट जोडीदार नक्की होता. आजकाल लग्न जुळवताना कुंडली कमी आणि जमीन किती आहे हे जास्त बघितलं जातं. आभाळ एवढं सुख काय ते मुलगी झाल्यावर समजतं. धाकटे असाल तर सहन करायला शिका आणि थोरले असाल तर माफ करायला शिका. नाती मोठी नसतात, तर ती सांभाळणारी माणसं मोठी असतात. असं म्हणतात की आईचं प्रेम लेकीवर असतं, पण लेकीचं प्रेम बापावर असतं. मित्र मळका असावा पण जळका नसावा. मित्र टोचून बोलणारा असावा पण गद्दार नसावा. मित्र छोटा असावा पण खोटा नसावा. मित्र सोबत घेऊन चालणारा असावा पण पाठीमागं ओढणारा नसावा. मित्र तोंडावर बोलणारा असावा, पाठीमागं वाईट बोलणारा नसावा. मित्र एकच असावा पण खरा असावा.